रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. आज आपण बघणार आहोत ज्या बिगिनर्स आहेत त्यांना येणारे प्रॉब्लेम्स. सुरुवातीला ब्लाऊज शिवत असताना आपल्या मनातील भीती घालवा. अगदी सोप्या पद्धतीने मी ब्लाऊज शिवणं आणि कटिंग सांगते. व्हिडिओ थोडा स्किप न करता बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजेल. पुन्हा पुन्हा बघितल्याने आपल्यात काही गोष्टी लक्षात येतात. त्यामुळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा थांबवून बघायचे आणि त्यामुळे थोड्या छोट्या छोट्या टिप्स जे मी सांगितल्या आहेत त्या फॉलो करा. तुमचं अजिबात ब्लाऊज बिघडणार नाही. चला तर मग बघूया. टिप नंबर 1, आपलं ब्लाऊज पाठीमागून वर उचलतं, थोडासा झूल पडते किंवा कोंटा येतो मधातच, ते आलं नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय करणार आहोत बघा. हे अस्तर जोडलेलं आहे मी पूर्ण, आणि पाठीमागच्या भागाला पट्टी कशी लावायची ते बघूया आपण. सुरुवातीला टक्स मारून घ्यायचे. जिथे आपण खून केलेली आहे तिथे बरोबर गळ्याच्या खाली टक्स मारून घ्यायची आणि कमरपट्टी 1.25 इंचाची कमरपट्टी घ्यायची. नवीन बिगिनर्स आहेत त्यांना 1.25 इंचाची घ्यायची. तसं 1.5 इंचात बसून जाते आणि दोन्ही साईडनं आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे. याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी याचा कटिंगचा व्हिडिओ अपलोड करेन. बघू शकता कमरपट्टी जिथे आपण टक्स मारलेला आहे तिथे जे पट्टी आहे 1.25 इंचांची आपण घेतली ती खेचायची नाही आहे. अगदी चिमूटभर एक सूत एवढी आपल्याला चून घ्यायची आहे. जास्त घ्यायची नाही त्यांनी. जास्त घेतली की तो भाग झूल पडतो आणि खालचा भाग थोडा खेचायचा आहे ब्लाऊजचा. आणि बघू शकता दोन्ही साईडनं आपल्याला छोट्या छोट्या चून द्यायच्या आहे आणि पलटून त्यावर प्रेस सिलाई मारायची आहे आणि ही पट्टी आतमध्ये दाबून फोल्डिंग करायची आहे. बघू शकता. दुसरी टीप, जे आपण कटोरी जोडत असतो तिथे जास्तीचा कापड ब्लाऊज पिसाचा शिल्लक ठेवायचा नाही. अगदी छोटासा पूर्ण कटिंग करायचा. बघू शकता पाठीमागचा भाग मोजून घ्यायचा आणि तेवढाच भाग समोर आला पाहिजे. जे आपण क्रॉसपट्टी जोडतो ती क्रॉसपट्टी सुरुवातीला मोजून घ्यायची आणि त्यानंतर जे आपण अस्तरची पट्टी लावतो ती वरच्या क्रॉसपट्टीपेक्षा थोडी कमी करायची. बघू शकता. त्यामुळे त्या आतमधले एक सूत कमी केला की आतमध्ये जाते. कधी कधी आपला कापड शिल्लक नाही राहत, त्यामुळे कापून केलेले एक सूत कापून घ्यायची. आणि टिप नंबर 3, ज्या बिगिनर्स आहे त्यांचा पाठीमागचा गळा गोल येत नाही, त्यासाठी आपला घरगुती उपाय बघू शकता. त्यामुळे अगदी सोपा आणि गोल आकार येतो. टिप नंबर 4, बघू शकता आपली पायपिंग व्यवस्थित येत नाही. कधी कधी ती थोडी जाडी, कधी पातळ अशा प्रकारची होते. जिथे आपला शिलाईचा जॉईंट आलेला आहे त्या शिलाईच्या जॉईंटवर आपली सुई आली पाहिजे ताईंनो. हळूहळू कापड थोडाही खेचायचा नाही, त्यामुळे इथे चून पडतो. जिथे ब्लाऊज खिचला जाईल तिथे चून पडतो. बघा किती पायपिंग बारीक. दोन्ही शिलाईच्या मधोमध आपल्याला सुरुवातीला थोडं शिलाई ही जाळी ठेवायची. डबल फोल्डिंग राहते त्यामुळे ती मागे पुढे होत नाही. नंतर मात्र आपल्याला जो थ्रेड आहे तो कमी करायचा आहे 7वर आणि तेव्हा दोन्ही जॉईंटच्या मधोमध सुई येऊ द्यायची आणि शिलाई मारायची आपल्याला. मग अगदी अलगद आणि बारीक पायपिंग बसते. सुरुवातीला प्रॉब्लेम येतात पण प्रॅक्टिसनुसार आपल्याला सर्व काही जमते ताईंनो. सुरुवात करायला हवी. आणि जिथे शोल्डर राहते तो शोल्डरचा भाग थोडा खेचायचा आहे फक्त. आणि जी खालची पायपिंग आहे जिथे आपण शिलाई मारलेली आहे ती शिलाई त्या पायपिंगच्या आतमध्ये घालून पूर्ण कापड एकसोय करून आपल्याला पायपिंग मारायची आहे. बघू शकता. हळूहळू व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठे भाग ओढला जातो आणि कुठे भाग झोल पडला जातो. बघा मी फक्त फोल्डिंग केल्याबरोबरच आतमध्ये कापड जातो आणि बारीक गोट दिसत आहे. तुम्ही इथे आतून फोल्डिंग करून हात शिलाईसुद्धा करू शकता, पण पायपिंग व्यवस्थित दिसते.
प्रॅक्टिसनुसार सर्व काही जमते. आपण पायपिंगची पट्टी जोडल्या जातो तिथे थोडीशी शिलाईवर कट गेला नाही पाहिजे. अशा छोट्या छोट्या, जर आपला गळा गोल असेल तर तिथं छोटासा कट द्यायचा ताईंनो, त्यामुळे पायपिंग व्यवस्थित बसते. बघू शकता. कापड खेचायचा नाही. कापड खेचल्यामुळे पायपिंगला थोडा चून पडते. इथे गोल गळा आहे त्यामुळे मी आधीच थोडा आतून कट दिलेला होता, त्यामुळे ती पायपिंग व्यवस्थित बसते. ब्लाऊजचे कटिंगचे स्टिचिंगचे व्हिडिओ मी सुरुवातीला अपलोड केलेले आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग कसा करायचा, स्टिचिंग कसं करायचा याच्या टिप्ससहित मी सांगितलेलं आहे ताईंनो. कमरपट्टीला मला हात तुरपाई करायची आहे त्यामुळे मी तशीच ठेवली. याचा कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्की अपलोड करेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता पूर्ण अगदी साध्या पद्धतीने मी पायपिंग केलेली आहे. हे बघा, हा थ्रेड खाली येण्याचा, त्यामुळे पायपिंग व्यवस्थित बसते. या टिप्स फॉलो केला तुमचं ब्लाऊजसुद्धा बिघडणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने ब्लाऊज व्यवस्थित बसते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.